लग्नात पाठवणीचा क्षण नवरी आणि नवरीच्या नातेवाईकांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या लेकीला नवरीचे आई वडील आणि तिचे नातेवाईक निरोप देत असतात. नवरीच्या जीवाभावाच्या मैत्रिणी देखील गळ्यात गळे घालून धाय मोकलून रडताना तुम्ही पाहिले असतील. पाठवणीचा हा सोहळा काही विलक्षण असतो. लग्न झाल्यानंतर सासरी जाताना नवरीने रडणे ही एक प्रथा बनली आहे. मात्र आता काळ बदललेला असून पाठवणीच्या वेळी नवरी अगदी नाचत गाजत निरोप देताना दिसते. आजच्या काळात लव्ह विथ अरेंज सारख्या प्रकारामुळे आजची मॉडर्न नवरी आपल्या सासरी जाताना रडतच नाही, उलट नवऱ्या मुलासोबत वरातीत नाचताना दिसते. त्यामुळे यापूर्वी ज्या प्रकारे नवरी आणि तिचे नातेवाईक पाठवणीला वेळी ओक्साबोक्शी रडताना दिसायचे ते आता दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे ही परंपरा अविरत टिकून राहावी म्हणून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नववधूंना रडण्याचे चक्क प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून नवरीचे रडणे वास्तविक वाटेल आणि व्हिडिओमध्ये ते नैसर्गिक देखील वाटेल. नवरीच्या पाठवणीवेळी हास्यास्पद घटना टाळण्यासाठी हा कोर्स सुरू केल्याचे आयोजकांचे मत आहे. या विषयाबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.